नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. जीनू, आय एम सॉरी बच्चा. तुझ्या मम्माला माफ कर. इतकी वर्ष तुम्हा दोघांना तुमच्या पप्पांशिवाय राहावं लागलं. त्याला कारणीभूत मीच आहे. कारण तुमचे पप्पा तुम्हाला नाही तर तुमची मम्माच तुमच्या पप्पांना एकटं सोडून निघून गेली होती. ते पण तेव्हा जेव्हा ते खूप जास्त आजारी होते आणि त्यांना माझी गरज होती. ह्यात तुमच्या पप्पांचा काहीच दोष नाही आहे बाळा. त्यांना तर तुमच्याबद्दल काही माहीतही नव्हतं. जानू भरल्या डोळ्यांनी बोलली तसा पटकन जिनूने तिचा हात सोडला आणि तो 2 पावलं मागे सरकला तिच्याकडून. आता पुढे. पण जसा त्याने तिचा हात सोडला ती शॉक होऊन त्याच्याकडे पाहू लागली. जिनू, तिने भरल्या डोळ्यांनी त्याला आवाज दिला. मम्मा, हे सगळं खरं आहे का? त्याने विचारलं. त्याचा आवाज पण कातर झाला होता, पण तिने मात्र मान खाली घातली. त्याला काय समजायचं ते समजून गेला तो. त्याने नकारार्थी मान हलवली आणि तिथून बाहेर जाण्यासाठी वळला तो. त्याचे पण डोळे पाणावले होते. त्याला काहीच कळत नव्हतं. जेव्हापासून समजायला लागलं होतं तेव्हापासून तो त्याच्या पप्पांना भेटण्यासाठी आतुर होता. त्याला त्याच्या पप्पाला जाब पण विचारायचा होता की का ते इतकी वर्षे त्यांच्यापासून दूर राहिले. पण आता जानूच्या तोंडून जे जे ऐकलं होतं त्यावरून तर त्याला सगळंच क्लिअर झालं होतं की त्याचे पप्पा नाहीत तर त्याची मम्माच त्याच्या पप्पांना सोडून निघून आली होती. आता कोणाला दोषी मानावं त्याला कळत नव्हतं. त्याची मम्मा, जिच्यावर तो इतका जीव ओवाळून टाकत होता, तीच त्यांना खोटं बोलली होती. म्हणजे फक्त आणि फक्त आपल्या मम्मामुळे आपण आपल्या पप्पांपासून इतके दिवस दूर होतो. त्याला रागच आला होता तिचा, पण तो राग त्याच्या डोळ्यांतून अश्रू बनून वाहत होता. प्रिन्सेस मात्र सैरभैर नजरेने एकदा जानूकडे तर एकदा तिच्या दादाकडे पाहत होती. तिला बिचारीला काहीच कळत नव्हतं. आशूचं जसं लक्ष तिच्यावर गेलं तिने पटकन तिला उचलून घेतलं, कारण आत्ता ती रडण्याच्या मार्गावर होती. जिनू, बाळा ऐकून घे. जानू बोलतच होती पण जिनू मात्र तिथून पळत सुटला. तो डायरेक्ट दरवाजाच्या बाहेर निघून गेला. तशी जानू मात्र सैरभैर झाली. जिनू, तिने रडतच जोरातच त्याला हाक मारली, पण तोपर्यंत तो बाहेर पळाला होता. रॉनी पण त्याच्या मागे जाऊ लागला. पण इतक्यात, रॉनी थांब, मी बघतो, अमित बोलला आणि तो दाराच्या बाहेर गेला. अमित आता खाली आला. त्याने सगळीकडे नजर फिरवली, पण जिनू त्याला कुठेच दिसला नाही. त्याने वॉचमनला पण विचारलं. तसं वॉचमनने तो गार्डनमध्ये गेला असल्याचं सांगितलं. अमित आता त्या गार्डनमध्ये आला. बरीच लहान मुलं खेळत होती, पण त्यांच्यात त्याला जिनू कुठेच दिसला नाही. मग त्याची नजर एका ठिकाणी पडली तर जिनू एका बेंचवर बसलेला दिसला त्याला, एकटक शून्यात बघत. तसा तो चालत त्याच्याजवळ गेला. हे चाम, अमितने आवाज दिला. तसा जिनू भानावर आला आणि त्याने नजर दुसरीकडे वळवली. अमितने एक सुस्कारा सोडला आणि तो जिनूच्या बाजूला जाऊन बसला. हे चाम, आय एम सॉरी, अमित बोलला. तसा जिनू आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागला. तुम्ही का सॉरी म्हणताय? तुमची काहीच चूक नाही आहे, जिनू निर्विकारपणे बोलला. मी सॉरी म्हणतोय कारण माझ्याचमुळे तुझी मम्मा मला सोडून गेली होती. ती तिच्या मनाने नव्हती गेली, अमित बोलला. तसा जिनू पुन्हा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागला. हो जिनू, फक्त माझ्यासाठी, माझा जीव वाचावा म्हणून तुझी मम्मा माझ्यापासून इतकी वर्षे लांब राहिली. नाहीतर माझ्यापासून एक दिवस काय, एक क्षणसुद्धा दूर ती राहू शकत नव्हती, अमित बोलला. पण जिनूला काहीच कळत नव्हतं. तो एकटक अमितकडे पाहत होता. म्हणजे? जिनूने विचारलं. म्हणजे हेच जिनू की तू तुझ्या मम्माला दोष नको देऊस. तिचासुद्धा काहीच दोष नाही आहे ह्यात. दोष जर असेल तर तो आमच्या नशिबाचा आहे. तुला ह्यातलं किती आणि काय समजेल आय डोंट नो, पण तरी मी तुला आज सगळं सांगतो, अमित बोलला आणि त्याने जिनूला सगळं खरं काय होतं ते सांगितलं. म्हणजे कसं कुणालने त्याचा प्लॅन आखला होता, कसा त्याने अमितवर हल्ला केला आणि त्याच्या जीवाची भीती घालून त्यामध्ये जानूला कसं अडकवलं आणि त्यामुळे ते वेगळे झाले. सगळं सांगितलं त्याने जिनूला. आधी अमितला वाटलं की कदाचित जिनूला एवढं नाही कळणार,
पण जिनू किती शार्प होता ह्याचा अंदाज अजून अमितला आलाच नव्हता. शेवटी त्याचाच मुलगा होता तो, त्यामुळे वयाच्या मानाने जरा जास्तच इंटेलिजंट होता तो. पण कधीपासून जिनू तसाच स्तब्ध बसला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू आणि भीतीसुद्धा होती, जी अमितला बरोबर दिसली होती. पप्पा, तुम्हाला गोळी लागली होती? आता तुम्ही बरे आहेत ना? जिनू अमितच्या छातीवर त्याचे छोटे हात फिरवत काळजीने बोलला. तसा इथे अमित स्तब्ध झाला. काय काय म्हणालास तू आत्ता? अमितने भरल्या डोळ्यांनी त्याला विचारलं. तुम्हाला गोळी लागली होती ना, बुलेट? म्हणून. तुम्ही बरे आहात ना आत्ता? दुखतंय का अजून? जिनूने पुन्हा विचारलं. जिनू, ह्याच्या आधी काय म्हणालास बाळा? अमितने अधीरतेने विचारलं. ह्याच्या आधी काय? जिनूने प्रश्नार्थक विचारलं. तसे अमितने गच्च डोळे मिटले. जिनू, तू मला काय हाक मारलीस आत्ता? अमितने त्याच्या डोळ्यात बघत विचारलं. तसं जिनूला कळलं तो कशाबद्दल बोलत आहे. पप्पा, तुम्ही माझे पप्पा आहात ना, म्हणून पप्पा हाक मारली मी. जिनू बोलला तशी अमितच्या ओठांवर खूप मोठी स्माईल आली. हो राजा, पप्पाच आहे मी तुझा. अमितने त्याला छातीशी घट्ट कवटाळलं आणि बोलला तो. एकदा पुन्हा हाक मारशील का? अमितने विचारलं. पप्पा, जिनू बोलला. तसे अमितने पुन्हा डोळे गच्च मिटले. ह्या क्षणासाठी किती आतुर झाला होता तो, आणि आज तो क्षण तो जगत होता. त्याला इतका आनंद झाला होता की जणू आभाळ ठेंगणं झालं होतं त्याच्यासाठी. बराच वेळ तो त्याला मिठीत घेऊन होता. जिनू पण तसाच त्याच्या मिठीत विसावला होता. आय एम सॉरी पप्पा, जिनू अमितच्या कुशीतून चेहरा बाहेर काढत बोलला. तशी अमितने नाहीमध्ये मान हलवली. नो जाम, डोंट बी. अमित त्याचा चेहरा हातात घेऊन बोलला. नो पप्पा, इतके दिवस मी उगाच तुमचा राग करत होतो, पण तेव्हा मला खरं माहीत नव्हतं. आय एम सॉरी, जिनू बोलला. तसं अमितने पुन्हा त्याला मिठीत घेतलं. इट्स ओके जाम, आय एम सॉरी टू, अमित बोलला. सॉरी फॉर व्हॉट पप्पा? जिनूने विचारलं. इतकी वर्षे मी तुमच्यापासून दूर राहिलो. तुम्हाला तुमच्या लहानपणी तुमच्या पप्पांचं प्रेम नाही मिळालं. मी तुमचा शोधसुद्धा घेतला नाही, त्यासाठी सॉरी. खरंच सॉरी, अमित बोलला. त्याचे डोळे टबटबले होते, पण जिनूने ते त्याच्या इवल्याशा हाताने पुसले आणि हसला तो. पण आता तर तुम्ही आहात ना आमच्यासोबत. आता तुम्ही आमचे लाड करणार ना? आम्हाला प्रोटेक्ट करणार ना? आमच्या स्कूलमध्ये पण येणार ना? जिनूने हसून विचारलं. तसा अमित पण हसला. हो रे राजा, आत्ता मी तुमचे सगळे लाड पुरवणार. जेवढं माझ्याकडून राहिले ना, ते सर्व करणार हा तुमचा पप्पा तुमच्यासाठी. अख्खं जग तुमच्या पायाशी आणून ठेवीन मी. अमित खूप उत्साहाने बोलत होता. इतक्यात जानू, प्रिन्सेस, रॉनी आणि आशू पण खाली आले होते. त्या दोघांना तसं एकमेकांच्या मिठीत पाहून जानूचे पुन्हा डोळे भरून आले. आशू आणि रॉनी पण समाधानाने त्यांच्याकडे पाहत होते. पप्पा, प्रिन्सेसने जोरात हाक मारली आणि ती पण धावत अमितजवळ गेली. हे प्रिन्सेस, कम, अमित बोलला. तशी ती अमितच्या दुसऱ्या मांडीवर जाऊन बसली. आता जिनू आणि प्रिन्सेस दोघेही एकमेकांकडे हसून पाहत होते. त्यांच्या ओठांवरची स्माईलच सांगत होती की ते दोघे किती जास्त खुश आहेत. दोघांनीही अमितच्या गळ्यात हात गुंफले होते. जानूला तर खूपच भरून आलं होतं तो क्षण पाहून. किती दिवसांपासून ती तरसली होती हा क्षण पाहण्यासाठी, जो आज तिच्या नशिबात आला होता. तिची दोन्ही मुलं त्यांच्या पप्पांच्या मांडीवर बसली होती, अगदी आनंदाने. प्रिन्सेस, तुला कळलं ना आता की आपलं दोघांचं नाव सेम का आहे ते? थोड्या वेळाने अमितने प्रिन्सेसला विचारलं. तशी ती खुदकन हसली. हो पप्पा, कारण तुम्ही आमचे पप्पा आहेत आणि म्हणूनच मम्माने तुमचं नाव मला दिलं, हो ना? प्रिन्सेसने निरागसपणे उत्तर दिलं. तसं अमितने एकदा जानूकडे पाहिलं तर ती स्माईल करत त्यांच्याकडेच पाहत होती. हो, अगदी बरोबर, अमितने हसून तिच्या गालावर किस करत सांगितलं. तशी ती पुन्हा हसली. जिनू, आता तर तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना? मी त्याला किस केला तर? अमितने जिनूकडे पाहून विचारलं. तशी जिनूने हसून नाहीमध्ये मान हलवली आणि तो अमितच्या मांडीवरून खाली उतरला आणि सरळ जानूजवळ धावत गेला. मम्मा, आय एम सॉरी, जिनू तिच्या पायांना मिठी मारत बोलला. इट्स ओके बच्चा, जानू खाली गुडघ्यावर बसली आणि जिनूच्या गालावर किस करून बोलली ती. तसा मग जिनू पण हसला.
चला आता आपण डिनरसाठी बाहेर जायचं, अमितने विचारलं. येस, जिनू आणि प्रिन्सेस दोघेही ओरडले. चला मग, असं म्हणत ते सर्वजण तिथून निघाले. रॉनी गाडी घ्यायला पुढे गेला तर अमित दोन्ही मुलांना हात पकडून चालू लागला. मुलं पण खूप खुश होती. आज त्यांचे पप्पा जे मिळाले होते त्यांना. बाकीची लहान मुलं तिथेच खेळत होती. त्यामध्ये रुद्र पण होता. जिनूला पाहून तो पुन्हा त्याच्याजवळ आला. हे हाय जिनू, रुद्रने आवाज दिला. तसं जिनूने वळून त्याच्याकडे पाहिलं. हाय, जिनू पण बोलला. हे जिनू, हे तेच अंकल आहेत ना ज्यांच्याकडे ती मोठी कार आहे, रुद्रने विचारलं. तसं जिनूने एकदा अमितकडे तर एकदा रुद्रकडे पाहिलं. हो, जिनू बोलला. वाव जिनू, हे तुमचे रिलेटिव्ह आहेत का, रुद्रने विचारलं. एव्हाना रॉनी मर्सिडीज घेऊन आला होता. रिलेटिव्ह? ना रे, नुसते रिलेटिव्ह नाहीत, माझे पप्पा आहेत ते, जिनू अमितचा हात घट्ट पकडत अगदी अभिमानाने म्हणाला. तसा अमितचाच ऊर भरून आला. ह्या सुखापासून किती वर्षे वंचित होती ती दोन्ही मुलं त्याची. व्हॉट, रिअली? आता आश्चर्यचकित व्हायची वेळ रुद्रची होती. येस, जिनू पण हसून बोलला. म्हणजे ती मोठी कार तुमची आहे, रुद्रने विचारलं. तसा जिनू अमितकडे पाहू लागला. हो, त्याच्या पप्पाची आहे, म्हणजे त्याचीच कार आहे ती, अमित जिनूच्या डोक्यावरून हात फिरवून बोलला. आणि रुद्र शॉक झाला. पण जिनूला मात्र लगेचच तो दिवस आठवला जेव्हा रुद्रने त्याच्या कारजवळून त्याला ढकललं होतं. आणि क्षणात ते आठवून त्याचे डोळे भरून आले. जिनू, चलायचं, अमितने विचारलं. तशी जिनूने होमध्ये मान हलवली आणि तो अमितसोबत गाडीजवळ गेला. रॉनी, आज ड्राईव्ह मी करणार, चावी माझ्याकडे दे, अमित बोलला. तशी रॉनीने त्याच्याकडे चावी दिली आणि तो बाजूच्या सीटवर जाऊन बसला. जानूने प्रिन्सेसला मागे बसवलं. आशू पण मागे बसली. जानू तो जिनूला मागे बसवणार तोच. हे चाम, कम हिअर, अमितने आवाज दिला. तसं जिनू अमितकडे गेला. चल, आज आपण दोघे ड्राईव्ह करूयात, चालेल, अमितने त्याला विचारलं. मी, जिनूने आश्चर्याने विचारलं. येस माय सन, कम ऑन, अमित बोलला. तसं जिनू हसतच त्याच्याजवळ गेला. अमित ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि त्याने जिनूला मांडीवर बसवलं. लेट्स गो, अमित बोलला आणि त्याने गाडी स्टार्ट केली आणि ते निघाले. रुद्र मात्र खूपच शॉक होऊन त्यांच्या गाडीजवळ बघत होता. आज त्याला त्यांचा हेवा वाटत होता. आज जिनूच्या पप्पाजवळ आपल्यापेक्षा पण मोठी कार आहे म्हणून नर्वस झालेला बिचारा. पण त्याला बिचाऱ्याला हे तरी कुठे माहीत होतं की ह्याच्यापेक्षा पण कितीतरी मोठ्या आणि महागड्या गाड्या जिनूच्या पप्पांजवळ आहेत. जिनूचा आनंद मात्र गगनात मावेनासा झालेला. तो त्या स्टेअरिंगवर हात ठेवून गाडी चालवत होता. त्याला वाटत होतं तोच चालवतोय. पण ती कार ऑटोमॅटिक होती. सगळी सूत्रं अमितच्या हातात होती. पण जिनूला मात्र अजूनही असंच वाटत होतं की गाडी आपणच चालवतोय आणि तो सध्या 7व्या आसमानावर होता. जानू मात्र दोघांना एकत्र बघून खूप खुश होती. तिला वाटलं नव्हतं जिनू इतक्या लवकर अमितला पप्पा म्हणून ॲक्सेप्ट करेल. पण नाही, तिच्या मीतने, त्याच्या प्रेमाने त्याच्या मुलांना पण आपलंसं केलं होतं. डॅड, मॉम, तुम्ही ठीक तर आहात ना, कुणालने विचारलं. तो आत्ताच त्या खुफिया ठिकाणी पोचला होता जिथे मोहन आणि नयना राज्याध्यक्षाला लपवून ठेवलं होतं. हो कुणाल, आम्ही ठीक आहोत. पण तू इथे कसा आणि आम्हाला इथून कधी बाहेर काढणार आहेस? आज 2 दिवस झाले इथे राहून, मला तर कंटाळा आला आहे, मला नाही राहायचं इथे, नैना बोलली. तसा कुणाल पटकन तिच्या दिशेने गेला. मॉम रिलॅक्स, तुम्हाला इथे हलवलं आहे कारण मला असं वाटतंय की नक्कीच कोणीतरी आहे जो तुमच्यावर नजर ठेवून होता त्या कॅफेमध्ये, म्हणून थोडे दिवस तरी तुम्हाला इथेच राहावं लागेल. आता त्या अमित राज्याध्यक्षाचा काटा काढायचा आहे, त्यासाठी मी एक प्लॅन केला आहे, कुणाल बोलला. तसा मोहन त्याच्याकडे एकटक पाहू लागले. कोणता प्लॅन बनवला आहेस तू, मोहन यांनी विचारलं. तसा कुणाल ओठांच्या कोपऱ्यात हसला. डॅड, ती जान्हवी काही आता आपल्या कामाची नाही आहे, कारण तो अमित एका नजरेने पण तिला त्याच्यासमोर सहन करू शकत नाही. आज पण त्याने किती जास्त अपमान केला तिचा, ती तर रडायलाच लागली होती. असं म्हणत कुणालने आज जे जे घरी घडलं ते सर्व सांगून टाकलं. बरं झालं, म्हणजे त्या जान्हवीने आता किती काहीही सांगू देत तरी तो विश्वास ठेवणार नाहीच तिच्यावर. गुड, पण मला सांग, तू प्लॅन तरी कोणता बनवला आहेस, मोहन यांनी विचारलं. डॅड,
मी असा प्लॅन बनवला आहे ना की सांप भी मरेगा और लाठी भी नहीं तुटेगी. कुणाल हसत बोलला. कुणाल, आम्हाला नीट समजेल असं सांगशील का? मोहन आता वैतागले होते. हो सांगतो ना, असं म्हणत कुणालने त्याचा पुढचा प्लॅन मोहन आणि नैना ह्यांना सांगितला. तशी त्या दोघांच्या चेहऱ्यावर एक चमक आली. ये हुई ना बात, आता अगदी शोभतो माझा मुलगा. मोहन त्याच्या पाठीवर शाबासकी देत बोलले. तसा खुश झाला तो. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.